टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सगळ्याच विभागातून निधी वळवण्याचे अधिकार आहे ते बजेटमध्येच आहे, त्यामुळे ते बजेटमध्ये ती सगळी सुविधा असल्यामुळे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खुलासा केलेला आहे। त्यामुळे गट तट वगैरे असं राज्य सरकारमध्ये नाही आहे। राज्य सरकार हे युतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार ह्या सर्वच जनतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे। खरं म्हणजे नुसत्या युतीच्या लोकांपुरतं नाही तर जे लोक या ठिकाणी युतीबरोबर नव्हते त्या लोकांना सुद्धा न्याय देणं आवश्यक आहे। त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका युतीच्या शासनाची आहे। अशा प्रकारचं कुठलंही या ठिकाणी काम होत नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर खुलासा केलेला आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही। यामध्ये आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी आजच्या दिवशी झालेला होता आणि शिवराज्य दिन साजरा करण्याचं या ठिकाणी राज्य सरकारने ठरवलं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवराज्य दिन आपण शासनाच्या वतीने साजरा केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी मागच्या काही आढावा बैठकीमध्ये जी काही कामं शिल्लक राहिली होती तो आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये मेजॉरिटी आढावा हा जलजीवन विभागाच्या माध्यमातूनच या ठिकाणी चर्चेला जास्त वेळ आला। इतर बाकीच्या विभागांना आम्ही सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर कामं दर्जेदार कामं चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या एजन्सीने हेड ऑफ द डिपार्टमेंटने या ठिकाणी काम करायचं आहे अशा सूचना त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आणि इरिगेशनच्या बाबतीमध्ये दोन्ही मंत्री सन्माननीय नामदार गुलाबराव पाटील, सन्माननीय नामदार गिरीश महाजन साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती आदित्यताई तटकरे यांच्याबरोबर बैठक आयोजित करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न या ठिकाणी कसे लवकरात लवकर मार्गी लागतील तोही या ठिकाणी विचार करणार आहे। एवढंच नव्हे तर MSCBच्या बाबतीमध्ये जवळपास 398 कोटी रुपये जे मंजूर आहे त्यातले 50 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि बरेचशी निधी अजून त्यांना प्राप्त व्हायचा बाकी आहे। जवळपास 400 वाड्या आणि 30-31 विलेजेस हे आत्तापर्यंत वीजेने या ठिकाणी कनेक्ट होऊ शकली नाही। हे खरं म्हणजे आमचं अपयश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना पुरवणी बजेटमध्ये किमान 100 कोटी रुपये तरी या ठिकाणी तरतूद करावी अशी विनंती आज मी या ठिकाणी आपल्या मार्फत करतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी दादाशी बोलणार आहे उद्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।